तर मित्रा तू काल दर्शन घ्यायला गेला होतास हां पूर्ण मध्येपर्यंत हो क्या बात आहे नशीबवान आहेस महागाईच्या काळात सस्ताईची कमाल महागाईच्या काळात सस्ताईची कमाल सेल आलाय लॉट आलाय सेल आलाय लॉट आलाय बाजारात या वस्तूंची किंमत 80 ते 90 रुपये पण संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आपण चाललेलो आहोत रेणुका माता मंदिरामध्ये दर्शन आणि यात्रा। आज रविवार आहे, चौथी माळ आहे। चौथ्या माळेला बघूयात किती गर्दी आहे, यात्रेमध्ये काय काय आलेलं आहे, दर्शनाला किती गर्दी, काय सुखसुविधा आहे ते सगळं पाहूयात आपण। तर चला आपण निघूया आता रेणुका माता मंदिर चांदवड शहराचं ग्रामदैवत। आपण आता आहोत पेट्रोल पंप चौफुलीला। इकडे नाशिककडे जायचा रस्ता आहे, समोर आहे पेट्रोल पंप आणि आपल्याला जायचं इकडे डोंगराकडे। इकडे देवी मातेचं मंदिर आहे, तर चला आपण जाऊया मंदिरात। मित्रांनो आपण 2 व्हीलरवरती आलेलो आहोत। आपल्याला इथून काही फोटोज घ्यायचे होते। इकडे ट्रॅफिक पण खूप जास्त जाम आहे। फॅमिली आपल्यासोबत आहे, पूर्वा दिदी आहे, प्रीती आहे, प्रतीक दादा आहे। जवळपास आपण 6 वाजता घरून निघालो आहे, आता 9 साडे 9 वाजेपर्यंत इकडे थांबणार आहोत आपण। समोर बघू शकता तुम्ही यात्रेचं स्वरूप आणि एका बाजूचा रस्ता थोडासा फ्री आहे, पण दुसरीकडे प्रॉब्लेम असा आहे की इकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे। छोटासा घाट आहे रेणुका माता मंदिराचा, त्या घाटामध्ये यात्रा उत्सव दरम्यान थोडंसं प्लस मायनस होत असतं। मित्रांनो बघू शकता किती ट्रॅफिक जाम झाली आहे। ॲक्च्युली आपल्याला अशी सरळ गाडी पुढे न्यायची आहे आणि मग तिकडनं आपल्याला मंदिरात जायचं आहे। मागच्या 10 मिनिटापासून आपण बराच प्रयत्न केला, पण 2 व्हीलरसुद्धा जात नाही आहे। तर फायनली आपण काय केलं आता, हे बघा इकडे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता खालीपर्यंत। आपण इकडे समोर आपली 1086 नंबरची पॅशन गाडी लावून दिली आणि आपण थोडंसं आता सर्कस करूया। डिवायडरच्या त्या बाजूला जाऊन बघू। पहिले मी पाहून येतो, मग तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे थांबा। यात्रा काळामध्ये थोडंसं प्लस मायनस होत राहतं। चला आता मी रस्ता आहे का बघतो। थोडं ट्रॅफिक रिलीज होतं आहे आता। मित्रांनो आपण रस्त्याच्या त्या बाजूला होतो, थोडंसं सर्कस केली आणि इकडे आलो आहे। आपला निर्णय योग्य ठरलेला आहे, कारण ट्रॅफिक काही रिलीज व्हायला तयार नाही आहे। ही बाजूला हे का नाशिककडे जाणारी ही ट्रॅफिक आहे, ही मोकळी आहे, पण धुळ्याकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे ती पूर्ण जाम आहे, तिकडनं बाईक पण जात नाही आहे। तर आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं, या बाजूला आलेलो आहोत। चला आता आपला पुढचा वेळ आपण देवी मंदिर परिसरात घालवू। इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता। मित्रांनो आपण रस्ता तर क्रॉस केला, पण इकडे अशी सर्कस आहे, बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि मग थोडंसं डोंगरावर चढून, आणि तुम्ही जर इकडे आले तर त्याच मार्गाने जा। या मार्गाने बराच त्रास होऊ शकतो। लहान मुलं तरुण मुलं असतील तर ते उड्या मारून जाऊ शकतात, पण आपल्यासोबत स्त्रिया आहेत। पूर्वा आणि पूर्वाची मम्मी काही तयार नाही आहे, कारण धडपडायचे कामं आहे तिकडे। अडचण अशी आहे का इकडनं पण आपल्याला जायची इच्छा होती, पण ट्रॅफिक बघू शकता। आता गाडी लावली दुसरीकडे, आम्ही चाललो आहे भलतीकडून। थोडं अडचणीचं झालेलं आहे, एकच प्रवेशद्वार असल्यामुळे ट्रॅफिक पण जाम आणि पायी चालणाऱ्यांनाही तकलीफ आहे। तुम्ही जर दर्शनाला आले तर खालच्या बाजूने जावा, किंवा मग ट्रॅफिक असेल तर सहन करा, त्याच्या पलीकडे दुसरं काही पर्याय पण नाही आहे। एक दिवसाने काय होणार नाही का तू बघ तू। आपल्याला कल्पना नव्हती, पण धुळ्याकडनं चांदवडकडे येताना राहुरच्या बंधाऱ्याजवळ कंटेनर ट्रक यांचा अपघात झालेला आहे।
त्याची माहिती आपल्याला मिळेलच. त्याच्यामुळे एक साईडचा रस्ता बंद केलेला आहे आणि त्यामुळे ट्रॅफिकची समस्या झालेली आहे. फायनली आपण घरून पोहोचलेलो आहोत रेणुका माता मंदिराच्या जवळ. बघू शकता तुम्ही पार्किंग फुल आहे. चला आता जाऊया आपण आतमध्ये दर्शन घेऊया. समोर बघू शकता तुम्ही यात्रेचं स्वरूप आहे आणि मग थोडं पुढे गेलं का मंदिर आहे. मंदिरात जाऊया आपण दर्शनाला. दोन दिवस मजा येईल नंतर नाही. आणि आता ते एवढं लहान पण नाही तू बंदूक खेळणं एवढं. जा मम्मी गेली तिकडं नकली पोत बघायला. सोनं खूप महाग झालंय ना मग नकली घालायचं आता. तर ज्वेलरी बघून झाली. आता डिशेस प्लेट कप जे घरी आहे ते वापरत नाही आणि फक्त नवीन घ्यायचं. यात्रेत वस्तूंचे भाव केले जातात. त्या भावनी 150 रुपये सांगितले ट्रेचे. आता हा 150चा ट्रे किती रुपयात मागतात बघू आपण आता. जर त्यांना घ्यायचं असेल तर ते 50, 60, 70 पासून सुरुवात करतात की 100च्या पुढे मागतात. ती बार्गेनिंग बघण्यासारखी असेल. एकदम प्रेमात 100 रुपयाला मागितलेला आहे. नवीन फ्रेश घेता येते आता. अभी पैसे दे के जाएंगे आपके पास रखो जब हम वापस जाएंगे. चालेल ना. बरं बरं बरं. नको नको मग असं कसं व्यवहार केला आणि ठरलेलं असं थोडी. हां हे पकड पूर्वा दीदी. येताना पाहून घे ना काय अडचण नाही ना. तुला येताना वाटलं तर हे वाला घ्यायचं तर ते पण भाव करत राहतात. त्याची गट्टी झाली. हां 50-50 नको पण आता ही कप्प्याची ताटा खूप पोरण. हे थोडंसं वेगळं आहे डिफरंट. हां बा हे सर्व डिफरंट आहे म्हणा. हां मग काहीतरी वेगळं तुम्हाला रेसिपी चॅनलसाठी कामात येईल ना. तसं तर मग सर्वात छान. याच्यात एकच खड्डा आहे. याच्यात दोन. हिचे किती इडली बनवली काय एकच रस. आणि हिचे म्हणतोय तो ती पण 50. या 2 ठेवा 100 ते द्या. 200 रुपये जमा करून जा. संपला विषय. बस ठीक आहे. 100 दिले का तुम्हाला. दिले ना. तर फायनली आमची खरेदी झालेली आहे. इकडे मस्त रेट केलेला आहे. सांगताना 150 आणि घेताना 100 रुपये. देवी यात्रेतली पहिली खरेदी. एका ठिकाणी ट्रे घेतला त्याने 150 सांगितले. यांनी 100 मध्ये घेतला. रस्त्याने चर्चा केली की आपण त्याला जास्त पैसे दिले का. आता पुन्हा दुसऱ्या दुकानामध्ये त्याचा भाव करतायत. यांनी आता भलतंच परेशान केलं आहे. सगळीकडे प्लेटच पाहू राहिले. ते पूजा साहित्याचे दुकानं आहेत. आमच्या मित्राचं पेढ्याचं शॉप आहे. थेट शेतकरी ते ग्राहक. अतिशय सुंदर असा पेढा. देवीला आले तर इथूनच पेढा घ्या तुम्ही. एकदम मंदिराच्या जवळ आहे पेढ्याचं शॉप. बघू शकता आपण तिकडे समोर तुम्ही बघू शकता हायवे आहे. या हायवेच्या त्या बाजूला आपली गाडी लावली आपण. आपल्याला या रस्त्याने यायचं होतं पण बॅरिकेडिंग केलेलं असल्यामुळे काही शक्य झालं नाही. तर आपण बराच मोठा पल्ला आता गोल फिरून आलो आणि इकडे आपण देवी मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. आकर्षक अशी विद्युत रोषणाई आहे. चप्पल घालते. आपण त्या बाजूने मंदिराकडे आलेलो आहोत. बघू शकता इकडे नेहमीप्रमाणे जे दुकानं आहेत तेच आहेत. फक्त नवीन खेळण्या, हॉटेल, खाण्याचे दुकानं, फळं हे आता नवीन आलेले आहेत. इकडे समोर मुख्य मंदिर आहे रेणुका देवीचं. इकडे दीपमाळा आहेत. त्यांना विद्युत रोषणाई झालेली आहे. आपण पुढे बघूयात काय काय आहे प्रक्रिया. हळूहळू हळूहळू हळूहळू. ओ बाबो डायरेक्ट साप आहे त्याच्याकडं.
कोणता सांगा? हा हा हा. दादा सांगा कोणता घ्यायचा. माझ्या कलरला मॅच. हा माझी वाटते दादा. तो चांगला वाटतंय का? कलरचा पण तो प्रत्येक साडी फायनली कोणता घेतला दाखवा. गाईज हे बघा 50 रुपयाचा क्लिप आहे. छान आहे पण छान आहे पण त्याच्याकरता खूप घसावे लागते मला. काय करणार मग आता नको घेऊ का? घ्या 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 असं घ्या. असेल तर तसं सांग. क्लिप घेतलेला आहे. आता अजून काहीतरी घ्यायचं चालू आहे. कलर अपन दोनों तो चूतिया है सिर्फ हिंद. चला कुछ काम के भी नाही आपण. तुला घेतो काय कधी फॉर्च्युनर? चला 100 रुपयात फॉर्च्युनर घेतो का? किती फॉर्च्युनर. कुठे कुठे कुठे? अरे ए मावल्यांनो आम्ही समोर बसू का थोड्या वेळ? फायनली 100 रुपयाची खरेदी झालेली आहे इकडे. दोनच गोष्टी घेतल्या. मॅडम काय घेतलो? 50ला 6. 50ला 6 छान आहे आहेत. पण हे बघ. छान आहे. ओके बरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे पोरगं कशाला आणलंय आपण? ते विचार. घेतो का भाजलेले? भाजलेले खातो का? दादा यार तो पाण्यातही बसायला नाही म्हणतोय. नाही बरोबर. चला ना तिकडच चला. चला पाण्याकडे जाऊ. त्याला पाण्यात बसायसाठी आणलंय. चला ना पहिली. पुढे नाही असं काही नाही. नाही का? टेबल रे. आव फिरून घ्यायचं घरी जाताना म्हणायचं जाऊ दे आता दमलो जाऊ घरी. चालतंय. नाही पायी फिरून पूर्वा प्रतीक दमले. आता ते थोडासा नाश्ता करणार आहे. कुरकुरे घेत आहेत. करा चॉईस करा पटकन. देवी मातेचं आपण बाहेरून दर्शन घेतलेलं आहे. आता मध्ये जायचं आहे आपल्याला पण बरीच पायपीट झाली त्यामुळे आपण 5-10 मिनटं जरा बसणार आहोत. पैसे देऊन तिकडे या. मित्रांनो आपण बघू शकतो हा हायवे आणि हायवेवरनं दुसरीकडून येण्याचा एक रस्ता आहे बघा. कधी काळी या खाली पण खूप मोठी यात्रा भरायची. देवी मंदिरात खूप ठिकाणी मुंग्या आहेत. दर्शन घेताना उभं राहताना चेक करा. पावडर वगैरे मारलेली. पण मग किस्सा असा आहे की ते खोबरं किंवा गोडधोड पदार्थ पडले की मुंग्या होऊन जातात. आता आपण थोडंसं अजून खाली जाऊयात. या इकडे नसतील चला. आ जाओ. तर आता फायनली आपल्याला जागा मिळाली. आपण चेक करू. दादा किती मुंग्या चावल्या तुला? भरपूर चावल्या. रेणुका देवी संस्थान चांदवड. तर आमची छोटीशी पार्टी चालू आहे. प्रतीक दादा, प्रीती आणि आमची क्यूट गर्ल. असं बोलताय मुलं घरी स्वयंपाक करून ठेवलेला आहे. हा घरी भाऊ झाले. कुरकुरे पार्टी. पाय आले ते काय? बर चालेल. बघू शकता मित्रांनो 4थ्या माळेला अशी काहीशी गर्दी आहे. 7व्या माळेला, 8व्या माळेला आणि 9व्या माळेला गर्दी होते का ग? खूप जास्त गर्दी. हो ना आतमध्ये दर्शनाला खूप मोठी रांग आहे. दर्शनाला भरपूर वेळ लागतो. बरं. अशी काहीशी रेणुका देवीची ख्याती आहे. आपल्या अंगामध्ये वेगळीच ऊर्जा संचारते. त्याच्यामुळे काही थकवा येत नाही काही नाही. दर्शन घेतल्यावर अजूनच प्रसन्न वाटतं. क्या बात आहे बघा. चांदवडची गर्ल सफर विथ सरिता तिचं यूट्यूब चॅनल आहे आणि तिने रेणुका मातेबद्दल खूप छान असे शब्द आपल्याला सांगितले. त्याबद्दल NH3 गुंजाळ प्रकाश ऑफिशियल सदैव आभारी आहे. आणि सरांनी त्यांचा नाश्ता फिनिश केलेला आहे. पाणी प्यायचं आहे का? पाणी. चक्कर
हॉटेलचे किती पैसे? तर ते किती सांगितले रे भाऊ? 50 रुपये. मग चालवतो का? क्यों रे भैया? हम रियल चलाते हैं. रियल चलाते हैं. आय हाय हाय. तर बघू शकता जर पाऊस आला तर भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन यांच्याकडून वरती वाचू शकतो आपण. यमुनाबाई पंडितनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ भाविकांसाठी दर्शन रांग मंडप व सोयी सुविधा. कदाचित पाऊस आल्यानंतर जी धावपळ होणार होती त्या धावपळीपासून वाचण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. बघूया आपण इकडे काय आहे अजून. इकडे हिरकणी कक्ष आहे म्हणजे लहान बाळाला दूध पाजण्यासाठी. जर अचानक पाऊस आला तर वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था भाऊ चौधरी फाउंडेशन यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. आणि प्रचंड गर्दी झाली तर बॅरिकेटिंग पण केलेलं आहे. बघू शकतो आपण 4थी माळ आहे. संध्याकाळचे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि थोडी गर्दी होते इकडे. या बाजूला मुख्य मंदिर आहे. कॅच. आणि इकडनं मग तुम्हाला अशी लाईन इकडनं तुम्हाला अशी रांग पकडायची आहे आणि त्या रांगेतून दर्शन होईल. दर्शन झाल्यावर खरेदी आणि फक्त खरेदी. 400 संपलेले आहेत. अजून चालू आहे खरेदी. मागच्या 2 तासापासून आम्ही दोघे फक्त भटकतो आहोत. आम्हाला काही खरेदी पण नाही करायची आणि भाऊला थोडंसं पाळणे वगैरे खेळायचे. तर आमच्या ताईची आणि त्याच्या मम्मीची खरेदी काही संपत नाही. जाताना तो प्लेटवाला लक्षात राहतो कारण पैसे दिलेले आहेत तर आपण भलत्याच मार्गाने घरी जायचो आणि प्लेट राहून जायचं. फायनली दर्शन वगैरे झालं आपलं आणि आपण आता घराकडे चाललो आहे. थोड्या वेळ इकडे पाळण्यांकडे जायचं आहे. अजून यांची खरेदी बाकीच आहे. कुंकू घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने यात्रेमध्ये 2-3 तास आरामात निघून जातात. आरती चालू होती. आपलं दर्शन झालं तेव्हा खूप सुंदर, खूप मजा आली. 30 रुपये का कमी करतोय? हो. होलसेल आलंय काय भेटले. नाही वा विषय आहे. व्यवसाय आहे. खर्च करून इथं बसायचं आपल्याला. नाही
मग लोक काय करतात 150 ला विकतात. हो मला 10-20 रुपये मिळत आहे ना कसं घ्यायचं? पाय दुखायला लागले का पाय? पूर्वा पूर्वा तू पण खूप चालावं लागलं ना. पूर्वा दिदी तुझे पाय दुखताय का? नाही आम्हीच म्हातारा झालो असं वाटतंय आता. तुझं काय दुखतंय का पाय बी? अरे बापरे. चला आता परतीच्या मार्गाला आहे आपण. उद्या परवा पुन्हा येऊ. कुछ खेलोगे? नहीं. आप कुछ खेलोगे? नहीं. आप बचोगे? हाँ चले फिर चलो. आता आम्ही आलो आहोत गेम झोनमध्ये. आता इथे प्रचंड खर्च होणार आहे. 50 रुपयाचे 6 बॉल. जेवढे नंबर झाले तेवढं बक्षीस लागेल. मग घेऊन टाकता का 50चे 6 बॉल? जाळी लागली होती. बाई काका असताना तुम्हाला एकदा बॅडमिंटन मिळालं होतं. ए बल्ला इधर देख. बल्ला आहे देख. ऊपर 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 देख. सगळे ग्लास पडले तर बल्ला मिळेल. हां ते पण भेटणार. सगळे ग्लास पाडावं लागतील तेव्हा ग्लास भेटतील. अशी आहे चांदवडची यात्रा. फायनली आपण जिकडे प्लेट घेतली होती तिकडे आलेलो आहोत आणि आता आपली प्लेट आपण कलेक्ट करतो आहोत. घेतली का प्लेट? अजून काय घ्यायचं? ठीक. व्हेरी गुड. याच्यामध्ये आता उद्यापासून काय चहा भेटणार का? चलो भैया बाय बाय. त्या मित्राने आपल्याला चॅनलचं नाव विचारलंय तर आपण चॅनलचं नाव सांगू. आपला एक सबस्क्रायबर वाढेल. फिरून कंटाळलो. मस्त शेंगदाणे घेतले 10-20. मगाशी येताना एक बाजूचा रस्ता बंद होता. आता चालू झालेला आहे. पण सेंटरला बॅरिकेटिंग आहे. आपली गाडी त्या बाजूला आहे. चला काय सर्कस आहे बघू आपण. पटकन काय असे चाललेलो आम्ही घरी. आता हे आमचे गणेश भाऊ निंबाळकर. हे बघा अशी सर्कस झालेली आहे. प्रचंड प्रचंड आणि प्रचंड ट्रॅफिक जाम आहे. 4थ्या माळेला चांदवडच्या घाटामध्ये काय झालं माहीत नाही. पण 3 तासापूर्वी मी आलो होतो. 3 तासापूर्वीच हीच परिस्थिती होती. 3 तासात परिस्थिती नाही बदलता आली. अनेकांचे हाल आहेत. लांब जाणाऱ्या प्रवाशांचे पण. काहींच्या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल कमी आहे त्यांचे अजून हाल आहेत. एक छोटासा अपघात झाला त्याच्यात काय एखादा तास गेला असेल. पण VIP सुद्धा अडकलेले आहेत त्याच्यामध्ये. सर्वसामान्यांचा तर विचारणात नको. हे बघू शकता तुम्ही. आम्ही पायी चाललो आणि आम्हाला 2 व्हीलरवाले विचारत आहेत किती वेळ लागेल. तर त्यांना काय खोटी आशा द्यायची. भरपूर वेळ लागेल. पूर्वा बघितलं का ट्रॅफिक जामचा कसा किस्सा आहे. आता काल तुम्ही आल तेव्हा नशिबान होते यार. हो झाला 3-1 तासामध्ये काहीतरी पर्याय निघायला पाहिजे होता ना. हो किती आले पब्लिकचे.
समोर जो छोटा बोर्ड लागला आहे 4040चा, तिकडनं आपण देवी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता, पण तिकडे बॅरिकेटिंग आहे आणि आता इकडे अशी परिस्थिती आहे, ट्रॅफिक जाम. त्याच्यात ह्या भाऊंची गाडी झाली आहे बंद. अजून त्रास. तर त्यांना मारावा लागेल धक्का. थांबा रे, हरून जाल ना भाऊ. आता उतर, मी तू गाडी काढून घेतो. यार पुढे अजून एक गाडी बंद आहे. कमीत कमी 4 पिकअप बंद आहेत, त्यानंतर छोट्या कार बंद आहेत. समोर पण बघा तिकडे अंधारात. बसा, ॲम्ब्युलन्सचे हाल आहेत. चालू आहे का? हो. सर्व धर मोबाईलवर. अरे देवा, एक छोटा ॲक्सिडेंट, किती तमाशा झालेला आहे. सांग रे भाई, किती वाजता गेलो होतो आपण? लय जोरात कार आली होती. कितीला गेलो होतो आपण तरी? 7 वाजता नाही, 6ला गेलो होतो आपण. 6 वाजेला गेलो होतो आणि आता 9:30 वाजले. ट्रॅफिक वाढतच गेली. हालून कशाला आणतो? बाई, पेट्रोल जळते ना बाई. हा आपला आहे. जाऊ दे, एवढं ट्रॅव्हलर बिव्हलर निघून जाऊया. थोड्या करता गेम झाला आपल्या. पुढे गेला का आपल्याला लगेच जागा आहे. काय पण तुम्हाला तीच येळ येणार आहे. तुम्ही आता पोचतात किती वाजता त्याच्यावर आहे म्हणा भाऊ. मला ती सरांनी कितीच करून राहिले. चालू आहे घरे बाबू. बाय बेकार ट्रॅफिक आहे भाई. ते जे आपल्याला मुंग्यात आल्या होत्या ना, मुंग्या, त्या मुंग्या सांगत होत्या तुम्ही घरी जा. कुठपर्यंत लागली बा ना म्हणे ट्रॅफिक आता हिच्या आईला गावात. पण तेव्हा ही गर्दी झालेली नव्हती कदाचित. बरं बरं, तुम्ही जाऊ दे कोपऱ्याने निघून जा. त्याने पाहिलं याच्या एकट्याच्या भूखंडीत 4 जण बसले. तुमचं सगळ्यांचं वजन माझ्या 2 पायावर आणि माझ्या 2 हातांवर आहे. जाऊ द्या. मोठ्या गाडीवाले तिरपे घालेल. काय करू झालं. उतरून घे. थांब 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 थांब. इतकी वाळू काय गाडी आहे. ऍक्टिव्हा होती त्यांची घसरली असेल. आला बाय आपलं कट आला. कट 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 कट. तू एवढा भागावर मोकळा हा राहा भाई. आता इथून उलटा फिरायला तयारी आहे. हुशार आहे बिचारा खरंच. नाही हो, संपली ट्रॅफिक. ओ बापूस, अरे बापू दे. भरपूर. तुमको लगवानी है तो चले जाओ.
तुमको लगा नहीं है तो चले जाओ। हा गाडीवाला हुशार आहे बरं का। ब्रदर यू आर माइंडेड। अरे भैया खत्म हो गई ये। अबे है रे अभी भी। अरे डाल दो भैंस की। ट्रक कितनी है? नाही नाही हे बी हा ट्रॅव्हलवाला विचार करतोय, दाखवतो ट्रॅव्हल श्री गणेशवाला कोणता? काही करताय बघ, जायचं का नाही जायचं, कारण हा जर कट संपला तर मग त्याचा जरा अवघड होऊन जाईल। वॉल्वो आहे, श्री गणेश वॉल्वो। कुठून कोण लय बेकार आली हो। कारण तो कन्फ्यूज आहे, पुढे जाऊ का गाडी इकडे लावू असं। तो पुढे नाही गेले बघ। थांब ना आता। तू बसते का चालवायला? यस गाइस, आता मागे कर, मोबाईल मागे कर, कुठपर्यंत आहे। ओके हम छूट गए, ये डन। फायनली 10 वाजून 13 मिनिटांनी आपण घरी पोहोचलेलो आहोत।